FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम महिला विश्व. या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्याला ऐकवित आहोत गर्भसंस्कार याविषयी डॉक्टर प्रिया पाटील यांची ज्योती हातेकर यांनी घेतलेली ही मुलाखत. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवळी. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत महिला विश्व हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया गर्भसंस्कार याविषयी डॉक्टर प्रिया पाटील यांची ज्योती हातेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवळी. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर प्रिया नंदकिशोर पाटील यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की गर्भसंस्कार म्हणजे काय आहे. सुरुवातीला हेच सांगूया मॅडम आपण. गर्भसंस्कार म्हणजे आपण गर्भावर गेलेले उत्तम शारीरिक व मानसिक सुदृढ व निरोगी बालक होण्यासाठी जे संस्कार करतो त्याला आपण गर्भसंस्कार म्हणतो. जसे की गर्भवतीने काय कसावे करावे, काय न करावे, कसे खावे, कसे राहावे यानुसार. आणि गर्भसंस्कार म्हणजे गर्भ सुरुवातीला कसा ठेवावा, काय करावे त्याच्या आधी, त्यापासून सुरुवात होते गर्भसंस्काराची. एकूणच मैत्रिणींनो, लक्षात घ्या की आपण कुठलंही कार्य करण्यापूर्वी पूर्ण त्याची योजना आखतो, प्लॅनिंग करतो की मला हा कार्यक्रम करायचा आहे तर मी कसा करणार आहे, काय करणार आहे. तसंच जेव्हा आपण एका बाळाला जन्माला घालणार आहोत तर तो गर्भ कसा असला पाहिजे, तो निरोगी कसा निपजला पाहिजे आणि हे संस्कार कधी करायचे किंवा काय काय करायचं हे सगळं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, गर्भसंस्कार आपण म्हणतो आहोत पण हे गर्भवतीने करायला हवेत हे सामान्य अर्थाने आपल्याला कळू शकतं, पण याची सुरुवात नेमकी कधी व्हायला पाहिजे? गर्भसंस्काराची सुरुवात नेमकी म्हणजे जसं महिलेला जसं सर्वात आधी जो पिरियड्स येतो तिथूनच याची सुरुवात होतं. म्हणजे गर्भसंस्कार व्हायच्या आधी आपण जेव्हा आपल्याला पिरियड्स येतो फर्स्ट टाइम तर तेव्हापासून आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी. कारण की पिरियड्समध्ये आपल्या मुलींचे हार्मोन्स चेंज होतात. त्यावेळेस आपण हेवी वर्क न करायला हवे, ट्रॅव्हलिंग कमी करावे. ट्रॅव्हलिंग तसं शक्यतो अवॉइडच करावे, पण आजकाल ते होऊ शकत नाही. मुली त्याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये राहतात, खेळ खेळतात, ट्रॅव्हलिंग करतात, त्याच्यामुळे स्वतःच्या शरीरावर त्यांनी स्वतःवर लक्ष दिलेलं नाही. म्हणून आजकाल जे गायनॉलॉजिस्टकडे लाईन लागलेली आहे की आम्हाला मूल होत नाहीये, कारण आपण त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आहे. तर आधीच सुरुवात तिथूनच करायची की आपण पिरियड्समध्ये आधीच्या महिलांना त्यावेळेस आराम द्यायचे, 4 दिवस 5 दिवस आराम करायचे. पण आजकाल तसं होत नाही. आजकाल ट्रॅव्हलिंग आणि सर्व महिला पण आजकाल ऑफिसमध्ये वगैरे जॉब वर्कर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो होत नाही, आराम होत नाही आहे. पण शक्यतो त्यांनी थोडाफार आराम त्या दिवसमध्ये करावे, कारण की आपल्या शरीरातले हार्मोन्स चेंज होत असल्या कारणाने त्या शरीरावर आपला परिणाम होतो. म्हणजे एकूणच आपण वरवर पाहता आपल्याला तसा कुठलाही दुष्परिणाम जाणवत नाही की आपल्यालाच वाटतं मी आता करू शकते आणि मला घरात बसून राहण्याची किंवा 4 दिवस वेगळं बसण्याची काही आवश्यकता नाही. पण दूरगामी परिणाम जो आपल्याला मॅडम तुम्ही सांगता आहात तसा तो होतो की तुम्हाला नंतर तुम्ही पाहता की तुम्हाला डिलिव्हरीमध्ये अडचणी आहेत किंवा प्रेग्नन्सीमध्ये पण आजकाल आपल्याला डॉक्टरांकडे लाईन लागलेली दिसते. तर हे जे दूरगामी परिणाम आहेत तर त्यासाठी आपल्याला मॅडम समजावून सांगतायत की आपण नेमकं काय करायला पाहिजे. हे गर्भसंस्कार फक्त गर्भवती राहिल्यानंतरच करायचे नाही, तर त्याच्या खूप आधीपासून तुम्हाला तो जो तुमचं गर्भाशय आहे, जेव्हा एखादी मुलगी वयात येते, तिला पिरियड सुरू होतात, पाळी सुरू होते, तेव्हापासून ती काळजी घेतल्या गेली पाहिजे आणि तो गर्भ जपला पाहिजे, जेणेकरून तो गर्भ चांगला राहिला तर त्याच्यामध्ये जे बाळ तुम्ही धारण करणार आहात ते पण निरोगी असं असेल. हो ना मॅडम? हो, नक्कीच. यानंतर आपण काय सांगू, आपण ही सुरुवात तुम्ही सांगितली की अगदी वयात येणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्यांची जी काळजी आहे ती नेमकी काय काय सांगू आपण. जसं त्यांनी आता मी सांगितलं की त्यांनी स्पोर्ट वगैरे मध्ये खेळतात तर त्यांनी थोडा शरीराला आराम द्यावा आणि त्यानंतर लग्न वगैरे झाल्यानंतर आपल्याला गर्भधारणा करायची आहे. जसं मग आपण आपले चांगले पीक येण्यासाठी जसं आपण ऋतू, मशागत केलेली जमीन आणि पाणी पुरेसं असते तसंच आपल्या शरीराला सुद्धा आवश्यक असतं. जसं आपण गर्भधारणा तर लग्नानंतर आपल्याला गर्भधारण करायचं आहे तर गर्भधारणा करण्याच्या आधी आपण आपली पंचकर्माने आपली शरीर शुद्धी क्रिया केली पाहिजे. तसं दोघांनी पण शरीर शुद्धी क्रिया केलेली पाहिजे, म्हणजेच ते बीज जे येणारं आहे
ते शुद्ध होईल. पंचकर्म जसं पंचकर्मामध्ये इनिमा राहतो, इनिमा बस्ती वगैरे हे राहतात पंचकर्मामध्ये. त्यानुसार आपण पण शरीर शुद्धी क्रिया केलेली पाहिजे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये बघितलं जसं आपण पीक पेरण्यासाठी ऋतू वगैरे बघतो तसंच त्यानुसार आपण ऋतू बघायला पाहिजे. ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज या 4 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आयुर्वेदामध्ये. जसं ऋतूमध्ये कोणत्या ऋतूमध्ये आपण गर्भधारणा केलेली पाहिजे. गर्भधान ऋतू करण्यासाठी हेमंत आणि शिशिर हे 2 ऋतू खूप छान आहेत की या ऋतूमध्ये जे आपण गर्भधारण जर केलं तर ते जसं म्हणजे हिवाळ्यामध्ये तो हा राहते तर त्याच्यामध्ये सुदृढ बालक निर्माण झालं म्हणजे त्याचा वात, कफ, पित्त, कफ हा नाही होत. म्हणजे ते हिवाळ्यामध्ये जसं ऋतू आपल्या शरीरासाठी चांगला असतो तसंच त्या गर्भासाठी पण चांगला असतो. आणि क्षेत्रासाठी हा आपण हे केलं पाहिजे की क्षेत्र कोणतं असलेलं पाहिजे गर्भधारणासाठी. जसं पवित्र ठिकाण खूप छान, जसं आपण कुठं हॉटेल वगैरे मध्ये जर जातो आणि तिथं तामस हा खूप जास्त प्रमाणात असतो तर क्षेत्र पण खूप महत्वाचा असतो गर्भधारण करण्यासाठी. आणि बीज आणि अंकुर पंचकर्मांनी आपलं बीज शुद्ध होतं हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत मैत्रिणींनो लक्षात घ्या की आपल्याला वाटतं की माझं बाळ सुदृढ असलं पाहिजे तर त्याची तयारी तुम्हाला फार पूर्वीपासून करावी लागते. नुसतंच बाळ सुदृढ येण्यासाठी तुम्ही खूप वेगवेगळे औषधं घेणार आहात किंवा खूप काही आहार घेणार आहात तर त्याही आधीपासून तुम्हाला ती तयारी करणं आवश्यक आहे. मॅडम आपण गर्भवतीचा आहार मग नेमका काय सांगू की तिने कुठल्या पद्धतीने आहार घेतला पाहिजे. गर्भवती महिलेने सर्वात आधी आपल्या आहारावर लक्ष दिलं म्हणजे आहारावरूनच त्यांच्या जो आपण गर्भ आहे आतमध्ये त्याला गर्भवतीने जो आहार घेईल तोच आपल्या गर्भाला मिळेल. तोच तिने पोषक आहार घेतला तर तो त्याला पण पोषक ठरेल. जसं गर्भवती महिलेने सकाळी नाश्त्यामध्ये थोडे भिजलेले बदाम किंवा पंचामृत किंवा एखादं भिजलेला अक्रोड किंवा फळं रोज ताजे फळं म्हणजे सिजनेबल आणि रिजनेबल म्हणजे त्या सीझनमध्ये पिकणारा फळ म्हणजे जसं आपण आता या वेळेस संत्र किंवा उन्हाळ्यामध्ये आंबा राहतो म्हणजे यानुसार जसं ऋतूमध्ये जे आहे ज्या ऋतूमध्ये जे फळ आहे तेच फळ घ्यावे. अदरवाईज कसं आहे काश्मीरमध्ये फळं आपण इथं घेतोय पण तिथलं वातावरण वेगळं आणि ते आपल्याला पचायला जड जातं. ते कसं ज्या ऋतूला जे फळ आहे ते फळ आपण खावे. सकाळी नाश्त्यामध्ये फळ किंवा थोडंसं ज्यूस घ्यावे आणि हलका आहार जसं मग उपमा पोहे वगैरे आपण घेऊ शकतो. सकाळी 8 ते 8:30 दरम्यान आपल्या गर्भवती महिलेला नाश्ता करून घ्यावा. त्यानंतर मग 10-10:30 तिने एखादा फळ किंवा एखादा फळाचा ज्यूस हे घ्यावा. त्यानंतर तिने 12 ते 1 दरम्यान सात्विक आहार घ्यावा म्हणजे सात्विक जेवण. त्याच्यामध्ये वरण भात भाजी पोळी हिरव्या पालेभाज्या घ्यावा. त्यानंतर फळभाज्या जसं बटाटे लौकी वगैरे हे आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. आणि त्यानंतर 4 ते 5 या दरम्यान थोडा नाश्ता करावा जसं दलिया असो किंवा मग थोडीशी सुजीचा हलवा वगैरे किंवा फळं हे आपण घेऊ शकतो. आणि रात्री 8 ते 8:30 दरम्यान तिने संध्याकाळचं जेवण घ्यावे. म्हणजे एकूणच आपण आपल्या जेवणाचं आपण आहार जो घेणार आहोत तो बाळाला मिळणार आहे आणि त्यानुसार त्याची जडणघडण होणार आहे. त्यामुळे त्या आहाराचं पण व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. आपल्याला आपल्या मॅडम सांगतात तशा आपण त्या वेळा सुद्धा थोड्या पाळल्या पाहिजेत जेणेकरून आपली स्वतःची तब्येत जी आहे गर्भवती जी आहे तिची स्वतःची तब्येत चांगली राहील आणि बाळाचं पण चांगलं पोषण होईल. यानंतर मॅडम मला हे सांगा की एक दिनचर्या पण तिची असते गर्भवतीची एक सामान्य स्त्रीची पण असते पण गर्भवती जी आहे तिच्यावर आता बाळाची पण जबाबदारी आलेली आहे तर तिची दिनचर्या काही वेगळी अशी असावी का किंवा असेल तर कशी असावी. तिची माझं कसं आपण जे गर्भवती जी करेल तेच तिच्या मुलांना गर्भाला त्याचा हे जातो. जसं ती काही काय ऐकते काय नाही ते सर्व त्या गर्भ जो ऐकतो ऐकतो. तसंच तिने सकाळी म्हणजे सकाळी झोप झाल्यानंतर उठल्यानंतर तिने आपल्या गुरुचं नामस्मरण करून गुरुला अभिवादन करून एखादा मंत्र म्हणून तिने सकाळ करावी. ही तर आपली डेलीची सुरुवात असली तरी खूप छान. आणि गर्भवतीने ही खूप आवर्जून हे करावे म्हणजे तिने जो मंत्र म्हणजे
आपण जे ऐकतो तेच आपला गर्भ ऐकतो. म्हणून तिने एखादा मंत्र वगैरे म्हणून किंवा ऐकून सकाळी सकाळी एखादं भक्तिगीत भजन वगैरे ऐकून तिने ती सकाळ करावी. त्यानंतर मग आपल्या डेलीचे कामं रुटीन करून स्नान वगैरे करून देवाची पूजा वगैरे करून त्यानंतर एखादा ग्रंथाचं एखादं पेज वाचन करावं. म्हणजे जेणेकरून ते ग्रंथामधलं जे आहे ते आपल्या गर्भाला त्याचे संस्कार मिळतील. त्यानंतर तिने 8-8:30ला आपला नाश्ता वगैरे करून नंतर थोडेसे डेलीचे आपले कामं करून त्यानंतर आपले दुपारचं जेवण वगैरे करून तिने दुपारी थोडासा आराम करावा. तर आराम करताना तिने योगनिद्रा आहे आपल्या मोबाईलवर पण येतं, योगनिद्रा घ्यावी थोडी. त्यानंतर दुपारी मधुर संगीत वगैरे ऐकायचं, कारण की ऐकण्याची म्हणजे गर्भाची ऐकण्याची क्षमता खूप छान असते. आपण जे छान ऐकतो तेच गर्भाला मिळतं. तर तिने मधुर संगीत ऐकावे आणि किंवा मंत्र ऐकावे किंवा दुपारी एखादा थोर पुरुषांचं बुक्स वगैरे वाचावं. नसेल आपण वाचनाचा आपला एवढं इंटरेस्ट नसेल तर थोर पुरुषांचे कहाण्या सुद्धा पण आपल्याला मोबाईलमध्ये ऐकायला मिळतात, ती तिने ऐकावे. म्हणजे आपलं जे ऐकलेलं जसं महापुराणात पण आहे, जसं कृष्णाच्या तोंडातून ऐकून चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे अभिमन्यूनी पोटामध्येच म्हणजे गर्भातच ऐकलेलं होतं. तसंच आपण जे काय ऐकतो ते आणि सकारात्मक तिने जास्त ऐकावे. कारण की मधुर संगीत भजन वगैरे ऐकून आपले जे नकारात्मक थॉट आहेत, नकारात्मक विचार आहेत ते सकारात्मक मध्ये आपण बदलतात. म्हणून तिने छान सकारात्मक विचार ऐकावे आणि घरात पण सकारात्मक विचारानंच राहावे. कारण की ती जर चिडचिड करेल तर बाळावर तो संस्कार होईल. म्हणून पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मकच तिने राहावे आणि घरच्यांनी सुद्धा हा थोडा विचार करावा. म्हणजे घरच्यांनी सुद्धा सकारात्मक राहावं, जेणेकरून तिच्यावर ते परिणाम होणार नाही. आणि गर्भवती महिलेने चिडचिड वगैरे कमी करावी, चिडचिड न करावे. त्यानंतर तिने कोणाची निंदा वगैरे नाही करावी नाही. आणि काय टाळावे तिने, तर कोणाची निंदा वगैरे टाळावी. त्यानंतर कोणाची आपलं चिडचिडपणा कमी करावे. चिडचिडपणा होत असेल तर तिने ओमचा उच्चार करावा. दीर्घ श्वास घेऊन आपला ओमचा उच्चार केल्यानंतर आपले विचार सकारात्मक होतात. आणि थोडंसं ध्यान वगैरेच केलं तर खूप छान. आणि संध्याकाळच्या वेळेस तिने आपलं देवाचं नामस्मरण वगैरे हे ते करून संध्याकाळी जेवण झाल्यानंतर तिने थोडीशी शतपावली करावी आणि संध्याकाळी आपलं झोपेचं रुटीन. आणि झोपताना तिने 1 ग्लास दूध घेतलं तर खूप म्हणजे गर्भवती महिलेने 1 ग्लास दूध रोज घ्यावे 9 महिने पण. आणि काही म्हणतात की मला ऍसिडिटी वगैरे होते, पण थोडं घेतलं तर खूप छान. निश्चितच. म्हणजे आपल्याला आपलं बाळ जसं हवं आहे तसं आपण जर त्याला संस्कार करणार आहोत तर ते निश्चित तसं घडणार आहे. जेव्हा मैत्रिणींनो लक्षात घ्या, गर्भसंस्कार म्हटले जातात तेव्हा खूप मोठी काहीतरी गोष्ट तुम्हाला करायची नाहीये की बापरे आता गर्भसंस्कार करायचे म्हणजे आता मला काय करायचं आणि काय नाही, असं काहीच नाहीये. जसं तुम्हाला वाटतं की माझं बाळ घडलं पाहिजे तसं तुमचं रोजचं सहज वर्तन असलं पाहिजे. तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमचं बाळ ऐकत आहे, तुम्ही जे बोलणार आहात ते सुद्धा तुमचं बाळ ऐकताय, तुम्ही जे खाणार आहात त्यातनं त्याचं पोषण होत आहे, तुम्ही जे विचार करणार आहात ते विचार सुद्धा तुमच्या बाळापर्यंत जाऊन पोहोचतायत. आणि याचसाठी आपल्याला आपल्या डॉक्टर प्रिया नंदकिशोर पाटील ज्या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आमंत्रित आहेत त्या आपल्याला सांगतायत की आपण थोडेसे आपले विचार सकारात्मक ठेवले पाहिजे, मन आनंदी ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील, त्यासाठी मग दिनचर्या कशी असली पाहिजे, आहार कसा असला पाहिजे, हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मॅडम मला हे सांगा की आत्ताच आपण काही योगासनांबद्दल पण बोललो, तर गर्भवती महिलांना पण योगासनं करता येतात किंवा काही व्यायाम प्रकार करता येतात की जेणेकरून तिचं मन आणि आरोग्य दोन्हीही चांगलं राहील, तर त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू? गर्भवती महिलेने योगा करावा. योगामध्ये जसं वज्रासन आहे, पद्मासन आहे, शवासन आहे आणि खूप बाकीचे पण आहेत आसनं, पण ते तज्ञाच्या सल्ल्याने तिने करावे. आणि योगा फर्स्ट 3 मध्ये तिने फक्त आपलं ओम चॅन्टिंग एकदम हळू श्वास घेऊन करावी किंवा ध्यान केलं तर थोडंसं खूप छान. फर्स्ट 3 मध्ये जास्त दिन एक्झर्शन नाही करावे, कारण की त्यावेळेस गर्भपात होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे. आणि जे तिने डॉक्टरांनी जर सांगितलं आपल्याला बेड रेस्ट आहे आणि हे आहे तर मग तिने न टाळावे. पण गर्भसंस्कार आपलं योगा करताना तिने जे योग टीचर असतात त्यांच्या तज्ञानुसार त्यांच्या सल्ल्यानुसार आपण